तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 12वी मॅथमॅटिक्स 2 मधील ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा टॉपिक बघतोय आणि त्याच्यामधील हा पॉइंट आहे व्हेलोसिटी, ॲक्सलरेशन अँड जर्क. तर याच्यामध्ये काय पॉइंट आहे, इफ x and y आर रिलेटेड बाय द फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x, देन काय होतं, derivative of x with respect to t and derivative of y with respect to t are also related and if one of them is known then other can be found using the relation between these rates. For example, जर बघायचं म्हटलं तर एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे जसं x आणि y रिलेट आहे तसं a आणि r हे पण रिलेट आहेत. याच्यावरून काय dA अपॉन dt आणि याच्यावरून येणारं r² चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t जर घ्यायचं म्हटलं तर काय येईल 2r इंटू काय होणार आहे dr बाय dt, म्हणजे dr बाय dt आणि याच्यावरून येणारं dA बाय dt, पण हे दोन्ही पण कसं असतील, एकामेकांना रिलेटेड असतील. म्हणजेच एक जर माहित असेल याच्यातला या दोघांपैकी तर दुसऱ्याला आपल्याला काय करून घेता येतोय, माहित करून घेता येतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे व्हेलोसिटी. तर याच्यामध्ये काय होईल, इफ s इज इक्वल टू फंक्शन ऑफ t इज द डिस्प्लेसमेंट फंक्शन ऑफ अ पार्टिकल देन व्हेलोसिटी इज डिनोटेड बाय v and is defined as v equal to the rate of change of displacement s with respect to time t. तर हेच वर्ड मध्ये लिहिलेलं कसं लिहिता येईल, व्हेलोसिटी v equal to rate of change of s with respect to t is written as ds by dt आणि s equal to f of t आहे. तर f of t चं डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहू शकतो, f dash of t, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर विथ रिस्पेक्ट टू t तर ds by dt कसं लिहिता येईल आपल्याला, f dash of t सुद्धा लिहिता येईल. तर हे झालं व्हेलोसिटी इज इक्वल टू ds by dt होऊन जाईल. नेक्स्ट आहे स्पीड. द स्पीड ऑफ द पार्टिकल इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द व्हेलोसिटी. म्हणजेच काय होईल, हे व्हेलोसिटी आपण व्हेलोसिटी साठी काय यूज केलंय, f dash of t केलंय किंवा v केलंय, म्हणून काय करू शकतो आपण, स्पीड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ f dash of t किंवा काय म्हणू शकताय तुम्ही मॉड्युलस ऑफ v किंवा काय म्हणू शकताय मॉड्युलस ऑफ ds by dt असं सुद्धा लिहू शकताय. आता नेक्स्ट आहे ॲक्सलरेशन. जर s इज इक्वल टू फंक्शन ऑफ t हे डिस्प्लेसमेंट फंक्शन असेल ऑफ अ पार्टिकल and v is the velocity of particle, then acceleration a of the particle is a equal to the rate of change of velocity with respect to time t. आणि हेच आपल्याला सिंबॉलिकली कसं लिहिता येईल, a equal to acceleration a equal to dv by dt किंवा हे dv by dt कसं लिहिता येईल आपल्याला v dash of t असं पण लिहिता येईल. तर आता याच्यावरून काय a इक्वल टू dv by dt लिहिलं, म्हणजेच हे कसं लिहिता येईल मला d by dt of v, पण d by dt of v ची व्हॅल्यू काय आहे बघा जरा, व्हेलोसिटीची व्हॅल्यू काय इथं v इज इक्वल टू ds by dt आहे. म्हणजे v ची व्हॅल्यू जर मी ds by dt ठेवली तर हे d by dt of ds by dt काय होऊन जाईल, d2s अपॉन dt स्क्वेअर अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे जर्क. सिंबल त्याचा आहे जे, ते काय होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड द जर्क. म्हणजेच ॲक्सलरेशनचा रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल तर ते जर्क होतं. म्हणजे जे इक्वल टू काय होईल dA बाय dt, वेर a इज द ॲक्सलरेशन. हेच मी d बाय dt ऑफ a, पण a ची व्हॅल्यू काय आहे d2s बाय
dt स्क्वेअर आहे आणि d बाय dt ऑफ हा पार्ट काय होईल d क्यूब s अपॉन dt क्यूब अशा पद्धतीने होऊन जाईल. तर बघूया हा जो कन्सेप्ट व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जर्क बघितलाय त्याच्याशी रिलेटेड एक दोन एक्झाम्पल बघूया आपण. तर काय एक्झाम्पल बघा. अ कार इज मूव्हिंग in a such way that the distance it covers is given by the equation s is equal to 4t square plus 3t, where s is the displacement in meters and t is the time in seconds. आणि क्वेश्चन विचारला याच्यामध्ये what would be the velocity and the acceleration of the car at time t equal to 20 seconds. म्हणजे थोडक्यात काय केले तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं फंक्शन मध्ये दिलंय आणि याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी काढायचं आहे आणि ॲक्सेलरेशन काढायचं. तर आपण डिस्प्लेसमेंट वरून व्हेलॉसिटी साठी काय होतो करतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर व्हेलॉसिटी मिळेल आणि ॲक्सेलरेशन मिळवण्यासाठी काय व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे ॲक्सेलरेशन मिळेल किंवा या डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय मिळून जाईल ॲक्सेलरेशन मिळून जाईल. आणि t इक्वल टू 20 सेकंड साठी काढायचं आहे म्हणजे जिथं t दिसतंय तिथं आपल्याला 20 ठेवावं लागेल. तर बघूया सोल्युशन मध्ये. अ कार इज मूव्हिंग अ डिस्टन्स गिवन बाय द इक्वेशन काय दिलंय s इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t दिलंय. याला आपण इक्वेशन नंबर 1 मानूया. तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढण्यासाठी काय करावं लागेल व्हेलॉसिटी काढण्यासाठी s चं एकदा डेरिव्हेटिव्ह आणि ॲक्सेलरेशन काढण्यासाठी v चं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय s चं थोडक्यात डबल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणजे टू फाइंड व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन काय करावं लागेल डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू t ट्वाइस म्हणजे दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग इथं s चं डेरिव्हेटिव्ह होईल d by dt of s आणि याचा डेरिव्हेटिव्ह होईल d by dt of 4t square plus 3t म्हणजे हे ds by dt झालं प्लस असल्यामुळे याचा आणि याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह पण 4 कॉन्स्टंट आहे आणि t स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2t होतं म्हणजे 4 * 2t काय होईल 8t होईल आणि 3t चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 3 होऊन जाईल. म्हणजे हे झालं आपलं व्हेलॉसिटी. आता पुढं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर d by dt of dv by dt पाहिजे होतं इथं. ठीक आहे म्हणजे हेच काय होईल d by dt of पण v ची व्हॅल्यू काय आहे 8t plus 3 आहे म्हणजे हेच होऊन जाईल d by dt of 8t plus 3 आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की 8t चं 8 येतं आणि 3 चं 0 येऊन जाईल. म्हणजे d2s by dt स्क्वेअर काय मिळालं 8 आणि डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं s चं की काय मिळतं आपल्याला ॲक्सेलरेशन मिळतं. पण हे कुठल्या टाइम साठी काढायचं आहे तर t इक्वल टू 20 सेकंद म्हणजे व्हेलॉसिटीचं जे आपल्याला कन्सेप्ट आला इथं कुठं v इक्वल टू 8t plus 3 याच्यामध्ये t च्या ऐवजी काय पुट करायचंय 20 म्हणजे v इक्वल टू 8t plus 3 काय होईल जाईल 163 आणि व्हेलॉसिटी साठी युनिट काय असेल मीटर पर सेकंद आणि ॲक्सेलरेशन मध्ये t ची व्हॅल्यू 20 ठेवायला चान्सच नाही म्हणजे a इक्वल टू काय होऊन जाईल 8 होऊन जाईल म्हणजे a इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं होऊन जाईल. म्हणजे आफ्टर 20 सेकंद व्हेलॉसिटी इज 163 मीटर पर सेकंद अँड ॲक्सेलरेशन इज 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा पद्धतीने होऊन जाईल. तर काय नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम t इज गिवन बाय द इक्वेशन s इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 आणि क्वेश्चन काय फाइंड द टाइम व्हेन ॲक्सेलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला टाइम फाइंड आउट करायचं आहे की ज्यावेळेस ॲक्सेलरेशन किती असेल 14 फूट पर सेकंड स्क्वेअर आणि पुन्हा काय करायचंय
द व्हेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट पण काढायचं आहे, पण कधी हा जो टाइम काढलाय त्या टाइमला आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढायचं. मग सोल्युशन मध्ये हे दिले आपल्याला. ऍक्सलरेशन काढायचं म्हटलं तर याचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, तर जनरल मध्ये ऍक्सलरेशन इन टर्म्स ऑफ टी मिळेल. आणि हे दिलेलं ऍक्सलरेशन आणि दिलेलं आहे ते जर याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढून आलेलं ते जर इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, टाइम मिळून जाईल. तर बघूया सोल्युशन मध्ये. अ पार्टिकल इज मूव्हिंग अ डिस्टन्स गिवन बाय द इक्वेशन. तर डिस्टन्स कसं मूव्ह होत आहे त्याचं एस आणि टाइमचं रिलेशन दिलेलं आहे फंक्शन मध्ये. तर हे दिलेलं इक्वेशन आहे. आपल्याला ऍक्सलरेशन काढण्यासाठी काय करावं लागेल, 2 वेळा डिफरन्शिएशन करावे लागेल, पण व्हेलॉसिटी पण काढायची. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा असं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे टू फाइंड व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टी 2 टाइम्स. मग याचं डेरिव्हेटिव्ह होईल डी बाय डी टी ऑफ एस आणि डी बाय डी टी ऑफ राईट हँड साइड होईल. पण इथं प्लस मायनस आहे त्यामुळे याचं या पार्टचं काय करावं लागेल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. म्हणजे ds बाय dt इक्वल टू काय होईल, 2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि t क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होईल 3t स्क्वेअर मायनस 5 कॉन्स्टंट असेल, t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t प्लस 4 कॉन्स्टंट असेल, t चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 3 कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे आपण जर सिम्प्लिफाय केलं तर ds बाय dt काय मिळेल, 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4 इक्वल टू व्हेलॉसिटी मिळून जाईल. आता जनरल मध्ये ऍक्सलरेशन काढायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, डी बाय डी टी ऑफ डीव्ही बाय डी टी करावं लागेल. म्हणजेच डी बाय डी टी ऑफ व्ही ची व्हॅल्यू काय आहे, ही व्ही ची व्हॅल्यू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4 होईल. म्हणजेच हेच कसं लिहिता येईल आपल्याला, d2s बाय dt स्क्वेअर लिहिता येईल. पण 6t स्क्वेअर म्हणजे 6 कॉन्स्टंट आणि t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे 6 into 2t काय होईल 12t मायनस 10 कॉन्स्टंट आणि t चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 4 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 0. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाची असेल, ऍक्सलरेशनची. पण काय दिले आपल्याला, व्हेन ऍक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच हे दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याप्रमाणे इक्वेशन 3 काय होईल बघा. ह्या a ची व्हॅल्यू मी 14 ठेवतोय. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा, 12t मायनस 10 इक्वल टू a ची व्हॅल्यू 14. हे मायनस 10 राईटला जाऊन प्लस होईल. म्हणजे 14 प्लस 10 24 होईल. म्हणजे 12t प्लस 24 म्हणजे t ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 2 होऊन जाईल. म्हणजे t हा टाइम 2 सेकंद मिळाला. आता याच टाइमला आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट किती असेल किंवा व्हेलॉसिटी किती असेल त्या पार्टिकलची हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ऍट टाइम t इक्वल टू 0 t इक्वल टू 2 सेकंद असेल तर दिलेल्या क्वेश्चन मध्ये जो s होता आणि आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढून आलेला v ते काय होतील बघा. तर s आहे 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 होतं. त्याप्रमाणे t च्या जागी जर 2 ठेवलं तर 2 into 2 क्यूब मायनस 5 into 2 स्क्वेअर प्लस 4 into 2 मायनस 3 होईल. पण 2 क्यूब हे 8 येतं, 8 into 2 काय होईल 16, 2 स्क्वेअर 4, 4 into 5 20. पण हे मायनस असल्यामुळे इथं 4 into 2 8 मायनस 3 आणि हे सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळेल 1. आणि याच्यासाठी डिस्टन्स साठी युनिट काय यूज केले त्यांनी, फूट केलंय. म्हणून काय होईल 2 सेकंद नंतर काय होईल, हे डिस्प्लेसमेंट हे 1 फूट झालेलं असेल. आता व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी काय आलेलं होतं बघा. तर ds बाय dt हेच काय आहे आपलं व्हेलॉसिटी आहे 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. तर t ची व्हॅल्यू काय ठेवायची मला 2. म्हणजे 6 into 2 स्क्वेअर मायनस 10 into 2 प्लस 4. पण हे 2 स्क्वेअर 4, 4 into 6 24 मायनस 20 प्लस 4 आणि हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल 8. आणि व्हेलॉसिटी साठी युनिट काय असेल फूट पर सेकंद. ठीक आहे. म्हणजेच हेच आफ्टर 2 सेकंद व्हेलॉसिटी इज 8 फूट पर सेकंद
and after 2 seconds displacement is 1 foot. तर हे अशा पद्धतीने काय असेल, व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावी लागते. तर आता नेक्स्ट कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे सोल्युशन ऑफ एक्सरसाइज 2.1. तर याच्यामध्ये काय केले आपण, जे आपलं स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यामधले एक्सरसाइजचे 100% सोल्युशन केलेले एक्झाम्पल आहेत ते आपण काय करतोय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. तर प्लीज हे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट पण करा, मित्रांना शेअर पण करा की जेणेकरून जास्तीत जास्त जर सबस्क्रायबर झाले तर आपल्याला पुन्हा काय करणार आहे, आपण लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर तुमच्यासाठी फ्री मध्ये ठेवणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर जो आपला चॅनल आहे आपला RSN मॅथ्स, तर तो चॅनल पण सबस्क्राइब करायला विसरू नका YouTube वरती. प्लस या ज्या नोट्स आहेत त्या PDF फॉर्मॅट मध्ये जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही काय करू शकताय, प्ले स्टोर वरती RSN मॅथ्स सर्च करा आणि तिथं तुम्हाला एक ॲप येईल, ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय केलेलं आहे, आपण PDF फॉर्मॅट मध्ये बुक अवेलेबल करून दिलेले आहेत M1 चे आणि M2 चे. त्याच्यामध्ये M1 पण 1.5 ते 2,000 पेजेस मध्ये अवेलेबल केलेला आहे आणि M2 चं पण 1.5 ते 2,000 पेजेस मध्ये बुक अवेलेबल करून दिलेलं आहे.